पंचवटी परिसरातील शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते योगेश बाळकृष्ण दाभाडे यांनी संशयित माजी महापौर अशोक देवराम मुर्तडक यांच्याकडून 1 वर्षांपूर्वी 90 लाख रुपये उसने घेतले होते। दाभाडे यांनी मुर्तडक यांना 45 लाख परत केले होते। मात्र मुर्तडक हे जादा रक्कम मागत होते। दाभाडे यांनी जादा रक्कम देण्यास नकार देताच मुर्तडक यांनी 6 महिन्यांपासून त्रास देण्यास सुरुवात केली। दरम्यान 12 मार्चला रात्री 11 वाजेच्या सुमारास मुर्तडक यांनी योगेश दाभाडे, त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलीचे अपहरण केले। त्यानंतर मध्यरात्री 2 वाजेपर्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत डांबून ठेवले होते। मुर्तडक हे दाभाडे यांना वारंवार धमकावत होते। मुर्तडक यांच्याकडून दाभाडे यांना त्रास देणे सुरू असतानाच बुधवारी 15 तारखेला सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास मुर्तडक यांनी दाभाडे यांच्या घरी जाऊन कुटुंबासमोर बेदम मारहाण केली। त्यानंतर घराची झडती घेतली। या सर्व प्रकाराने व्यथित झाल्याने दाभाडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। मुर्तडक यांनी मारहाण केल्याची माहिती दाभाडे यांनी जबाबात दिली आहे। कुटुंबियांनी उपचारार्थ योगेश दाभाडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले। त्यांची प्रकृती गंभीर आहे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।